नमस्कार, मी माधुरी जोशी. आमचं दोघांचा विचार चालला होता की कुठेतरी ट्रिपला जाऊया. मग ठरलं की आपण सिंगापूर मलेशिया करूया. मग कोणाच्यातर्फे जायचं म्हणून विचार करत होतो. तर माझी एक मैत्रीण देवयानी टूर्सतर्फे त्या बाजूला जाऊन आली होती. सिंगापूर मलेशियाची टूर करून आली होती. तिच्याकडनं मला कळलं होतं की ह्या देवयानी टूर्सतर्फे गेलेली खूप छान व्यवस्था ठेवली होती. मग आम्ही ठरवलं त्यांच्यातर्फे जाऊया. मग त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांच्यातर्फे आम्ही टूर करायचं ठरवलं. तर त्यांनी नाशिक ते नाशिक अशी इतकी तिकीटं बुकिंग सगळं इतकं व्यवस्थित केलं. आम्हाला माहिती व्यवस्थित दिली. नाशिकवरनं मुंबई, मुंबईवरनं पुढे असं करत आम्ही सिंगापूरला पोचलो होतो. तिथे एअरपोर्टवर आम्हाला रिसीव करायला तिथले एजंट आले होते. त्यांनी गाडीची सोय केली होती. अगदी आनंदाने त्यांनी आमचं स्वागत केलं. नंतर मग आम्हाला जिथे उतरायची सोय होती तिथपर्यंत आम्हाला छोट्या मिनी बसनी नेलं, कारण आम्ही 15-1 जण होतो. आणि तिथे त्यांनी आम्हाला जी हॉटेलाची सोय केली होती ती खूपच सुंदर होती, छान होती सोय. नंतर तिथे ब्रेकफास्ट म्हणजे ब्रंच चांगलं मिळत होतं. आणि हॉटेलमध्ये बाकी काही प्रॉब्लेम आला नाही, खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम आला नाही. जिथे आम्ही जात होतो साईट सीन करायला तिथे पण त्यांनी आमची खूप सुंदर व्यवस्था ठेवली होती. गाडी छान होती आणि प्रत्येक ठिकाणी गाईड आम्हाला व्यवस्थित माहिती देत होता. आणि त्यामुळे आमची ही ट्रिप इतकी सुंदर झाली. सिंगापूर तर झालीच, मलेशियामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला खूप छान सगळीकडे फिरवलं, माहिती दिली, भरपूर फोटो काढले. आणि अगदी मनापासून सांगते की त्यांनी आमची इतकी आपुलकीने आमची सगळी व्यवस्था ठेवली होती, प्रेमाने सगळी ही केली होती. त्यामुळे आम्हाला खूपच आवडलं. मग त्याच्यानंतर आम्ही परत 1-2 वर्षांनी कुठेतरी जाऊया ह्याच्यात मग अंदमानची टूर ठरवली आम्ही. मग आम्ही परत अंदमानला सुद्धा देवयानी टूर्सतर्फेच गेलो. मुंबईवरनं चेन्नईवरनं पुढे अशी त्यांनी सोय केली होती. त्या ट्रिपला सुद्धा आम्हाला इतका सुंदर अनुभव आला, इतकी छान सोय ठेवलेली होती. आणि तिथे सुद्धा आमची राहायची सोय, खाणं पिणं, कुठे काही आम्हाला त्रास झाला नाही. त्यामुळे ही पण दोन्ही ट्रिप आमच्या खूप सुंदर झाल्या. म्हणजे आम्हाला वाटत होतं त्याच्यापेक्षा छान झालं. त्यामुळे आता पुन्हा कधी आम्ही जाऊ तर पुन्हा देवयानी टूर्सतर्फेच जाऊ. आणि आता आमचा विचार चालला आहे गुजरात टूर वगैरे करायचा, पण आम्ही त्यांच्यातर्फे जायचं असं ठरवतोय. पण आत्ता नाही, मे महिना संपल्यानंतर बघूया केव्हा जायचं. त्यामुळे तुम्हीही जरूर ह्या ग्रुपतर्फे जा. खूप छान व्यवस्था असते, अगदी घरच्यासारखी त्यांनी सोय केली होती आमची. धन्यवाद. थँक्यू.